तर खूप सारी लोक माझं शेड पाहायला येतात, माझ्या इकडचे प्राणी पाहायला येतात. तसाच मी सुद्धा काल पुण्यामध्ये गेलो होतो, म्हणजे त्यांचं शेड त्यांचं चारा नियोजन कसं असतं हे पाहिलं. तर मी काल एक गोष्ट पाहिली, फक्त सुक्या चाऱ्यावरती मेंढीपालन करता येतं. आता तुम्ही म्हणाल हा काय काय करायला लावतो आणि काय काय नाही, तर 100% मी सांगतो ना, मी आता त्याचा प्रयोग करणार आहे. फक्त सुक्या चाऱ्यावरती मेंढीपालन करता येतं. आणि दुसरी एक गोष्ट तिथं म्हणजे आपल्याला जाताना समजली आम्हाला एक अशी, की जे काय आपलं लेंडी खत आहे ना, त्याला 3 पट, म्हणजे आता तर मी सांगतो की गांडूळ खतापेक्षा क्वालिटी आहे, म्हणजे ते आहे चांगलं. आणि त्याच्यापेक्षा जर करायचं असेल 3 पट, तर ती एक प्रोसेस असते. ते जर केलं तर तुमच्या शेताला जे काय लागते ना, ते तुम्ही आपलातून रिझल्ट येणार. तर अशी बाहेर गेल्याशिवाय माहिती पडत नाही. आता माझ्या शेडवरती ही सगळी माहिती पडणार आहे का, तर हळूहळू स्टेप बाय स्टेप जसं आम्ही बाहेर फिरतो आम्हाला माहिती पडतं तसं आम्ही करत असतो. आता त्या 2 गोष्टी ज्या काही माहिती पडल्यात आहे त्याचा आपण फॉलो करून इथं करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की 100% मेंढीपालन एवढं सोपं होईल ना, तर सर्वांसाठी सोपं होणार आहे. आज बघू शकताय पाठीमागे सर्व गँग, इकडे निलेश दादा घोरपडे मलवडीमधले, पाठीमागे कदम साहेब आहेत आमचे, यांना तर ओळखत असाल तुम्ही. हे आमचे तुम्हाला माहिती आहे सर्व. आणि हे बघा मदने सर आमचे, आणि पाठीमागे बसले ते संग्राम साहेब, हा शुभम गाडगे, तुम्ही बघितलं असेल सर्वांनी. तर आज आम्ही सर्वांनी एक ट्रिप काढली होती. मी सांगतो ना, भाऊकीच्या नादाला लागू नका, या कारणाने सांगितलंय की अशी कधी ट्रिप काढा की कुठला व्यवसाय बघायला जावा, पण कधीच भाऊकीचा आणि गावकीचा व्यवसाय करायला बसू नका कोणी. तर आज आम्ही सर्व मळदला गेलो होतो. आता मळदला म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तिकडे काय आहे, तर आम्ही सर्व तिकडे गेलो होतो आणि सर्वांनी बघून आलो आहे. आता मी सांगतो नेहमी, प्रशिक्षण घ्यायचं नाही, ह्याच्यामध्ये 100 बडकर एक एक्सपर्ट असतात. मला जी माहीत नसती ना, ती ही लोकांकडे असते, म्हणून आम्ही फिरायला जात असतो. आता संग्राम साहेब कुठे येते बघा पाठीमागे, एकदम म्हणजे तुमचा डॉक्टर कसा असतो शेतीचा, तसे ते डॉक्टर आहेत. इकडं मदने साहेब आहेत ना, शिक्षक आहेत. जसं शिक्षक कसं क्वेश्चन लिहून ठेवतात तसं ते सगळं लिहून ठेवतात आमच्याकडे. आणि मी काय करतो, सर्वांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत करायचं. आता इकडे आमचे साहेब ड्रायव्हरिंग चाललं आहे, साहेबांचं पण मेंढीपालन आहे. तुम्ही म्हणाल की फिरायला नसते गेले, तर मलवडीमध्ये जर गेला ना, तर निलेश दादा घोरपडे यांचं मेंढीपालन आहे, बघायला जावा. त्यातल्या सर्वांचं आहे, फक्त आता कदम साहेब राहिलेत. आता कदम साहेबांचं शेडचं काम चाललं आहे. तर असं जर काय तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच कधीतरी असं फिरायला जात जावा. प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाला शेअर होईल. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे तुम्हाला माहीत नाही किंवा मला माहीत नाही, ते ह्या लोकांकडनं माहिती पडतं. काय वाटते निलेश दादा? बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. गेलं पाहिजे फिरायला, फिरायला गेल्याशिवाय आपल्याला माहिती तरी कसं पडणार. गोव्याला नका जाऊ, तिरुपतीला नका जाऊ, पण मित्रांबरोबर असं कुठेतरी शेती बघायला जावा नक्कीच. संग्राम साहेब काय वाटतंय, फिरायला गेलं पाहिजे ना? तर आज आम्ही मळदला गेलो होतो. पुन्हा अशी कधी ट्रिप असेल कुठल्या भागामध्ये तर आम्ही पहिल्यांदा सांगू, म्हणजे जर त्या रोडला कोण असतील तर आम्ही नक्कीच भेटूया. तर अशा प्रकारे जर केलं प्रत्येकाने तर काही ना काहीतरी अभ्यास सर्वांना चांगला भेटतो. पण मी एक नेहमी सांगत असतो, फिरल्याशिवाय काय तुम्हाला दुनिया माहीत पडणार नाही. तसं फिरत राहा आणि त्याच्यानंतर मग दुनिया माहिती पडत जाईल. आता हा काय जो काय नजारा आहे तो मळदमधील निलेश जाधव साहेबांच्या शेड तिथला आहे, म्हणजे कपिला कृषी जे काय आहे डॉर्परचं त्या तिथलं आहे. आणि आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. आणि येता येता म्हणजे तिथून जेव्हा परत येतो तेव्हा आम्हाला एक तिथे पाण्यासाठी भेटलं की फक्त सुक्या चाऱ्यावरती मेंढीपालन होतं. हे पाण्यासाठी खास करून आम्ही सर्व तिथे गेलो होतो. आणि ते पाहून आल्यानंतर आता थोडंफार आमच्याकडे प्रयोग करणार आणि तो सक्सेस झाल्यानंतर मग तुम्हा लोकांपर्यंत पोहोचवणार. असं हे मेंढीपालन आहे आपल्या सर्वांचं. बघू शकता आता माझ्याकडे जेव्हा शिंगावाला नर होता 4 महिन्याचा, तर सर्वांनी डाऊट घेतला होता. आता हे पण बघा 4 महिन्याचे, 4 महिन्याचंच आहे. आणि वजन करतो आपण, वजन काय तर वजन आहे. त्याचे मालक आहे बघा इकडे निलेश दादा आहेत. निलेश दादा किती महिन्याचे आहे ते? 4 महिन्याचं आहे. लोकांना वाटतं की असं होत नाही, शिंग होत नाही, तर काय सांगाल त्याबद्दल? कसं करताय ते? समोरच आहे का? तर हे नारी सुवर्ण आहे बघा. आता तुम्हाला मी दाखवला होता माझ्याकडचा शिवा, तर तुम्हाला थोडासा डाऊट वाटला ना, तर हे बघा, ही इकडे कार्बन कॉपी बघा, हे नारी सुवर्ण आहे. आणि म्हणजे हजारात एखादा असा मेल होतो. आता हे आमचं निलेश दादांचं मलवडीमधलं शेड आहे. आता तुम्ही प्राणी तर बघू शकता.
आज आम्ही सर्व ही जी मागे दिसत आहेत ना सर्व फिरायला गेलो होतो. आज आपण काय निलेश दादांची काय माहिती वगैरे घेणार नाही, पण आम्ही सर्व फिरायला गेलो होतो आणि तुम्हाला बी खास करून हा नर दाखवला का, तर तुम्ही म्हणता ना नारी सुवर्णमध्ये असं होत नाही. आता त्यांच्या प्राण्यांची क्वालिटी दाखवतो. सर्वांना महत्त्वाचं असतं क्वालिटी. आता ह्या फिमेल आहेत, बघू शकता काय क्वालिटी पाहिजे, अजून काय नारी सुवर्णमध्ये पाहिजे काय मला काही कळत नाही सर्वांना. जर अशा माद्या होत असतील, आता ह्या गाभण माद्या येतात आणि अशा माद्या जर होत असतील तर काही प्रॉब्लेम नाही. आणि चारा म्हणाल तर बघा, हा असा चारा असतो. मेंढरांना काही खायला घाला, काही प्रॉब्लेम नसतो, फक्त त्यांना उंचीवरती पाहिजे. हे एक महत्त्वाचं कन्सेप्ट असतं. मुकला उलटा चांगल्या चहा नाही चहा पित नाही ते अशी पचा पित नाही. अरे मगाशी पण क्वालिटी तेव्हा असताना हुकला मी खरोखर चहा पित नाही साहेब. आई तर परत यायचंय सांगा म्हणून प्यावी लागली कॉफी. मग पित नाही मी करतो काय. कॉफीचा त्रास नाही काय? तर नाही दिसते दोन्ही आहे. तर आजच्या आमच्या सर्वांची जी काही संगत होती, आता इथे निलेशदारांच्या शेड पाहून आता आम्ही सर्वांना इथून रजा घ्यायचं चाललेलं आहे. चला चला जाऊ आता आम्हाला व्यवस्थित साहेब. चला सर, तुम्हाला गाडीत सोडतो. तर असं जर काय असेल ग्रुप सातारला जर आला चक्कर झाली तर नक्कीच